रूपपातालोचनी 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 लोचनी रूपपातालोचनी 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 झाले हो साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साधनी सुख झाले हो सुख झाले हो साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव तुहा माधव तुहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव तुहा माधव तुहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी भगवत कृताची जोडी भगवत कृताची जोडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली विठ्ठली आवडे तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व दुःखाचे आगर सर्व दुःखाचे आगर सुखाचे आगर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बोला सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव तो माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरे जय राम जय राम जय राम कृष्ण 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 हरे जय राम
पाहती गवळणी तवती पालती दुधानी पालती दुधानी तवती पालती दुधा पाहती गवळणी तवती पालती दुधानी तवती पालती दुधानी तवती पालती पालती दुधाने तवती पालती दुधा मनती नंदाच्या पोरी आजी चोरी गेली खरे आजी चोरी गेली खरे आजी चोरी गेली खरे मनती नंदाच्या पोरी आजी चोरी गेली खरे आजी चोरी गेली खरे आजी चोरी गेली खरे नंदाया पोरी आज चोरी गेली घरी चोरी गेली घरे आज चोरी गेली घरी मनते नंदाच्या पोरी आज चोरी गेली घरे आज चोरी गेली घरे आज चोरी गेली तिने आगोना निला तेरे आगोना निला तिने आगोना सवे तुकिया मेला तिने आगोना निला तेरे आगोना निला तिने आगोना सवे तुकिया मेला तिने आगोना निला आगोना निला तिने आगोना निला सवे तुकिया मेला तिने आगोना तेरे आगोना निला तिने आगोना मनती नंदाच्या पोरी आज चोरी गेली घरी चोरी गेली घरी आज चोरी गेली मनती नंदाच्या पोरी आज चोरी गेली घरी आज चोरी गेली घरी आज चोरी गेली घरी रघुमाई 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 रघुमाई
संत तुकाराम महाराज भला पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणते नंदाची आपोरी आजी चोरी केली खरी यावी नहे नाशी यावी नहे नाशी नोहे दुसरी आईसी म्हणते नंदाची आपोरी आजी चोरी केली खरी सवे तुकया मेला सवे तुकया मेला तेने अगुना अनिला म्हणते नंदाची आपोरी आजी चोरी केली खरी विठ्ठल रंगा करू प्रतमान मन पांडुरंगा करू प्रतमान मन पांडुरंगा करू प्रतमान पांडुरंगा करू प्रतमान पांडुरंगा करू प्रतमान मन पांडुरंगा करू प्रतमान मन पांडुरंगा करू प्रतमान मन पांडुरंगा करू प्रतमान मन तुझे चरणा दंडातिया तुझे चरणा दंडातिया त्यांच्या कृपाने कथेदारी चालू त्यांच्या कृपाने कथेदारी चालू तुझे चरणा दंडातिया तुझे चरणा दंडातिया त्यांच्या कृपाने कथेदारी चालू त्यांच्या कृपाने कथेदारी बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपाने कथेदारी चालू त्यांच्या कृपाने कथेदारी चालू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपाने कथेदारी चालू त्यांच्या कृपाने कथेदारी पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती पहाती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची आपोरी आजी चोरी केली खरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी स्वर कमी करा कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा जगतवंदे जगतमान्य जगद्गुरु वैराग्याचे असणारे महान मेरू देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे असणारे मूर्तिमंत पुतळे देहुनी वाशी जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा गोकुळातील असणाऱ्या गवळणीचा संवाद सांगणारा अभंग आहे विठ्ठल 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 मायबापांना अभंग या गवळण जगद्गुरु तुकोबारायचे आणि जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगाच्या माध्यमातून गोकुळातील असणाऱ्या गवळणीचा संवाद या अभंगात प्रतिपादन करतायत. ज्या वेळेला आमचा भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये पेंद्या वाकड्या बोबड्या श्रीदाम्या सुदाम्या मधुमंगल या सगळ्या गोपाळांना घ्यायचा आणि गोकुळामध्ये चोऱ्या करायचा, बरोबर ना.
चोऱ्या करता करता गवळणी या गोपाळांच्या खोड्यांना कंटाळल्या. गोकुळातील असणारी एक हुशार गवळण होती. त्या हुशार गवळणीनं विचार केला, बाई रोज आपापल्या घरी दह्या दुधासाठी जागावं लागतं म्हणे. अगं प्रत्येकीनं आपापल्या घरी जागण्यापेक्षा म्हटलं मी आयडिया सांगते, काय करायचं, चौकात एक रिकाम वगैरे, मग आपल्या सगळ्यातलं दही दूध त्या रिकाम्या घरात आपण आणून ठेवायचं, घराला कुलूप लावायचं आणि वरांड्यावर सगळ्यांना झोपायचं. प्रत्येकीनं आपापल्या घरी जागण्यापेक्षा जर एकत्र दूध आणलं, एकच दही दूध केलं आणि ओट्यावर जर झोपा घेतल्या तर बारी बारीवर एकीला जागावं. किती आयडिया चांगली हो. ठरलं, ए लेकरं ऐका ना, असं ठरलं. आणि गोकुळामध्ये रिकामं घर पाहिलं. सगळ्या गोकुळातलं दही दूध एका घरात आणलं गेलं. बाहेर सगळ्या ओरांड्यावर गवळणी झोपल्या होत्या. भल्या पाटे 90 वर्षाच्या आजीला जाग आली. ऐकताय, म्हातारीनं जाग होऊन पाहिलं, कुलपाला लावलेल्या चाव्या तिच्याच कमरेला आहेत. बाबा कुलूप उघडून पाहिलं, जे तिला दृश्य दिसलं ते तुकोबरानं लिहिले. तुकोबराय म्हणतात, ती गवळण पाहायला गेली, पाहाती गवळणी तवती. तिनं पाहिलं तर कुलूप तसंच आहे, कमरेच्या चाव्या तिच्या हातात आहेत. पण आज जाऊन पाहिलं तर सगळी धमडकी उतानी होती. खाल्लं ते खाल्लं, बाकीचं लवणून दिलं होतं. पाहाती गवळणी तवती पालती दुधानी. अंदाज लावला गवळणीनं, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली करे. हे नंद बाबाच्या पोराशिवाय दुसरं कोणी केलं? सगळ्यांचा अंदाज आहे. म्हणले बाई खातं तर खातं, बाकीचं नासून टाकतं. एवढं नासाडी करणारं गोकुळात दुसरं पोरग. म्हणून म्हटले यावी न हे नासी नो हे दुसरी आयसी. एक जण म्हटली बाई एवढं नासाडी करतं, ते म्हणलं एवढं नासाडी करतं, असं कार्ट या गोकुळात आणलं कुणी? बघा बरं. एक गवळण म्हणते बाई एवढं नाच दूस करतं, एवढं वाया घालितं, असं खट्याळ कार्ट गोकुळात आणलं कुणी? भांडता एक जण म्हणली बाई त्या मेल्या तुकाराम महाराजांना आणले. सवे तुके या मेला त्याने अगुण आणला, म्हणती नंदाची या पोरी आजी चोरी केली खरी. एवढा गोड या अभंगाचा भावार्थ आहे. पण या अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तो परिहार म्हणजे असा, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय भक्तिमय आनंदमय वातावरणात अगदी थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं गुणीजन गायक वादक आमच्या महाराज मंडळीच्या उपस्थितीत पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तीच्या दातृत्वानं ग्रामस्थ मंडळी मौजे आडे, बरोबर ना, यांच्या आर्थिक आथक प्रयत्नातून चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष दुसरं. आणि या दुसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आहे. त्यातल्या त्यात कीर्तन आहे काल्याचंच ना. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन. तुमच्या घराचं काम झालं, मंदिराचं काम झालं, कलशारून झालं, मंदिराचं काम थांबलं, संपलं. नदीचा प्रवास झाला, आपली निघाली भामा कुठपर्यंत, समुद्राला जाऊन नदी मिळाली, नदीचं वाहनं थांबलं, बरोबर ना. तर सप्ताह चालला कुठपर्यंत चाललं, काल्याचं कीर्तन झालं, सप्ताह संपला. नाही तर काला झाला, आपापल्या घरी आला. परत आला तर औंढ्याची लोक म्हणतील का आला, काला झाला का सांगत. हे सांगतेच कीर्तनासाठी ज्यांची साथ संगत आपल्याला मिळते, मृदंगाचार्य महाराज असतील गाबरवाडी का, विनेगरी बाबा असतील, गायनाचार्यांमध्ये आमचे जिवलग मित्र गुरुवारी हरिभक्तीपरायण सुभाष महाराज पिंगळे आहेत, इकडं पवार महाराज आहेत. सगळ्याचा नामोल्लेख जरी मला करता आला नाही तरी आपल्या गावचं वैभव ज्यांनी आमची अनेक कीर्तनं यूट्यूबला टाकून दिली ते आमचे जिवलग मित्र सागरदादा पिंपरकर असतील, तुमच्या गावचे साऊंड सिस्टीमवाले असतील. कारण रोज एक गाव आम्ही पाहतो, पण सिस्टीमवाल्याला सारखं सांगावं लागतं कमी कर जास्त कर. पण दादांना कुठल्याही प्रकारची सूचना न करता अतिशय सुंदर नियोजन. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरात. किती गोड वातावरण आहे बघा. कार्यक्रमाची सुरुवातसुद्धा अगदी वेळेत झालेली. ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचा फोन मला झाला ते आपल्या भलवडी विरामगावचे सरपंच आमचे जिवलग मित्र गणेशदादा सावंत असतील, इकडं मारुतीदादा सावंत असतील, तुम्ही सगळे श्रोतेवर्ग. विशेषत्वानं सांगायचं म्हटलं तर आबाजी दादा सावंत, मला वाटतं गाबाजी आबाजी अनजून सबाजी असंच काय ना, या घराण्यातली एक मुलगी आमच्या गावात आहेत बघा, रौंदळ परिवारामध्ये, आमच्याच गावात आहे. आता ओळख पुरेशी झाली, वेळ नको घालवाय. कीर्तनाच्या दिशेनं आपल्याला वळायचं. कीर्तन आहे काल्याचं. मायबाबानं काल्याचं कीर्तन म्हटलं का काल्याच्या कीर्तनकाराला सुद्धा सांप्रदायिक एक नियम आहे. सप्ताहाचं पहिल्या दिवसाचं कीर्तन हे नामचिंतन असतं. काय असतं? नामपर कीर्तन असतं. दुसऱ्या दिवसाचा दिवस म्हटलं का संतपर बोलावं लागतं.
तिसरा ज्ञान भक्ती वैराग्य वाढत जातं, शेवटीचा मागणी विषय असतो. आणि काला हा स्वतंत्र विषय. पण काल्याचा विषय हाताळताना कीर्तनकारानं काल्याच्या कीर्तनकारात एक नियम वापरायचा. काय? काल्याचं कीर्तन म्हणजे भगवान परमात्म्यानं गोकुळात केलेलं चरित्र वर्णन. काय करावं लागतं महाराज? चरित्र ते उच्चारावे. गेले देव गोकुळी, गेले देव गोकुळी, गेले देव गोकुळी. चरित्र ते उच्चारावे. गेले देव गोकुळी, गेले देव गोकुळी, गेले देव गोकुळी. चरित्र उच्चारावे. गेले देव गोकुळी, गेले देव गोकुळी, गेले देव गोकुळी. चरित्र उच्चारावे. गेले देव गोकुळी, गेले देव गोकुळी, गेले देव गोकुळी. महाराज म्हणतात टाळी वाजवा त्या पोरासाठी. एकदा वाजवा वाजवा. त्यानं जास्तीचा टाळ वाजवला होते. टाळकरी तरी होईल चांगलं आहे की नाही? लहान आहेत त्यांना काय कळतं. पण उभे राहिले तेवढ्याबद्दल त्यांना धन्यवाद. चरित्र ते उच्चारावे केले देवे. भगवान कृष्ण परमात्म्यानं गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करणं म्हणजे काल्याचं कीर्तन. मंडळी, भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा, आचार करायचा. आचार करायचा का? तुम्ही काहीच बोलत नाही गाड्या. टेन्शन घेऊन आलात का? अरे काल्याचं कीर्तन आहे. काल राम जन्म झालाय, आज कृष्ण अवतार आहे. किती फ्रेश आनंद असला पाहिजे चेहऱ्यावर बाबा. हा सुभाष बाबा, भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा, आचार करायचा. आचार करायचा ज्यांचा काल रामनवमी झाली बघा, रामाचा आचार करायचा. रामाचं जीवन आचरणीय. कारण रामायणामध्ये भावाभावाचं प्रेम, जावाजावाचं प्रेम, सासू सुनेचं प्रेम, पितृआज्ञेचं पालन कुठं पाहायला मिळालं? म्हणून रामाचा करायचा आचार आणि कृष्णाचा करायचा उच्चार. रामाच्या आचरणानं जेवढं पुण्य आहे तेवढं कृष्णचरित्राच्या उच्चारात पुण्य आहे. रामाचा आचार का? दोघांमध्ये फरक सांगू. आमचा राम जन्माला आला रखरखीत उन्हाळा, बरोबर का? कृष्ण जन्माला आला धो पावसाळा. राम जन्माला आला दुपारी 12 वाजता, कृष्ण जन्माला आला. राम जन्माला आला राजवाड्यात, कृष्ण जन्माला आला बोला बंदीशाळेत. राम एक वचनी, कृष्ण अनेक वचन. राम एक बाणी, याची अनेक बाण. रामाची एक पत्नी, याच्या अनेक पत्न्या. म्हणून रामाचा आचार आणि कृष्णाचा उच्चार असं येते. जर तुम्हाला वाटलं, माझा एक मित्र आहे गणित दादा, तो म्हणला महाराज कृष्णचरित्राचा आचार केला तर बिघडलं काय? काय म्हणत होता? अरे म्हटलं आचार करायचा रामाचा, उच्चार करायचा कृष्णाचा. तो म्हणला कृष्णाचा आचार केल्यानं बिघडलं काय? म्हणलं तुला म्हणायचं काय? तो म्हणला महाराज कृष्णानं 16,108 बायका केल्या, मी 2-4 केल्या तर काय बिघडल्या? लोकाला चांगलं नाही खपत. मग शिर्के दादा त्याला म्हणलं देवानं 16,108 बायका केल्या, तू केल्या तर हरकत नाही माझी. पण मला वाटतं म्हणलं भगवान परमात्मा अवताराला आला त्यानं तिसऱ्या दिवशी पुतना मातीत घातली, मारली ना पुतना. आपल्याला जमल का? पुतना केवढी होती माहिती आहे का मारल्यावर? भगवान कृष्ण परमात्म्यानं तिचं स्तनपान केलं आणि पुतना मरून पडली. तेव्हा कृष्णाला तिच्यावर छातीहून उतरवण्यासाठी शिडी लावली होती. काय लावली होती? आणि घराच्या बाहेर करताना कुऱ्हाडीनं तुकडे करून काढली होती. जमल का बारीक पोराला पुतना माराय? मावशी पुतना केवढी होती तिचा आकार सांगतो, आकार तुमच्या ध्यानात येईल. काय झालं? मी महाभारताचा प्रसंग वाचत होतो, महाभारतात. आणि महाभारतीय प्रसंग वाचताना ज्या वेळेला कुरुक्षेत्रावर युद्ध चालू झालं बघा, एका बाजूला कौरव आणि एका बाजूला पांडव. युद्ध चालू होणार, दिवस उद्यावर आलाय. पण आमच्या धर्मराजाला काळजी लागली, टेन्शन आलं. आणि धर्मराजाचा चेहरा पडलेला पाहिला आणि भगवान कृष्ण परमात्म्याने विचारलं सुभाष बाबा, म्हणले धर्मा अरे टेन्शन कशाचं आहे? चेहऱ्यावर काळजी. आमचा धर्मराज म्हटला कृष्णा भगवान उद्या युद्ध चालू होणार आहे, मला युद्धाची टेन्शन नाही. मग आमच्याकडं सैन्य भरपूर आहे, पण आमच्या सैन्याच्या हातात शस्त्र कमी आहे. काय म्हणत होता? अहो दिवसाचं कीर्तन आहे, झोपा लागल्या काय? ते बोला ना. काय म्हणला? शस्त्र कमी आहे. शस्त्र म्हणजे हत्यार. आमचा भगवान कृष्ण म्हणला धर्मा शस्त्रास्त्राचा ढीग लागलाय, पण ती शस्त्र आणणारा माणूस पाहिजे. काय म्हणला? शस्त्र आणणारा भीम बाजूला बसला होता. भीम म्हणला मी आहे ना, मी काय नाही तो झोपा काढाय आलो का? म्हणला मला सांग ना, मी आणि तो म्हणला शस्त्र कुठे?
आमच्या भगवंतानं सांगितलं लेकरं ऐका तुमच्यासाठीच काल आहे. आमचा भगवान कृष्ण परमात्मा म्हणला ज्या वेळेला राम अवतारात मी रावण मारला, काय म्हणला, रावण मारला. त्या रामाबरोबर ज्या वेळेला आम्ही लढायला गेलो होतो त्या रावणाकडे राक्षस होते, आमच्याकडे वानर होती. शास्त्रासारा ढेक पडलाय मला लंकेत. कुठं? लंकेत. फक्त आणणारा माणूस पाहिजे, देव सांगत होते. हा भीम काय म्हणला, मी काय झोपा काढा आलो का, मी जातो ना मला आणायला, मी राक्षसाचा आकार सांगतो इकडून गेलो बघा. भीम तयार झाला, निघाला लंकेत जायला. पण लंकेत पोहोचला, त्या लंकेचा राजा कोण होता? कोण होता? अहो रावण मारल्यानंतरचा प्रसंग आहे ना. रावण मारला होता आणि ती शस्त्र पडली होती. लंकेचा राजा बिभीषण होता. बघा आता बार काही नाही. आता बिभीषण राजा होता. बिभीषणानं भीमाला आलेला पाहिला, एवढा आनंद झाला. हा अतिथी देव भव, दारात आलेला अतिथी आपल्यासाठी देव आहे म्हणजे भीमाचा एवढा आदर सत्कार केला कोणी? बिभीषणानं. आणि भीम म्हणला, हे बिभीषण म्हणला, आता भीमा नेमकं कशाला आला रे? ते म्हणला भगवंतानं सांगितलं तुमच्या लंकेतले शस्त्र पडलेत, आम्हाला युद्धाला शस्त्र न्यायचेत. तो म्हणला अरे आलात, आता उशीर होईल, आजच्या दिवस मुक्काम कर. ठेवून घेतला. कोणला? राहिला भीम मुक्कामी. बघा आता भीम मुक्कामी राहिला. संध्याकाळी चांगलं जेवण गोड बीड जेवण झालं. संध्याकाळी भीम झोपला. सकाळी उठला आणि भीम बैर दिशेला लांब गेला. कुठं गेला? बैर दिशेला म्हणजे बाथरूम. लक्षात येतं का तुमचं? माझ्याकडे लक्ष देत नाही पाहिजे तसं. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि माझ्या बापानं सांगून ठेवले, बाळा वावरात वापसा असन तरच पाभार झोपायची, नाही तर वापसा नसताना पिरलं तर चिवडलं तर वाया जातं ते. तुमचं लक्ष नसलं आणि मी सांगितलं तर काय नळी आहे का नाही. म्हणून मला बरं नाही वाटत. माझं कीर्तन कधी पाठ करून नसतं. रोज 3 रही. आज सुद्धा हे दुसऱ्या संध्याकाळी वरुड्याला आहे. 5 दिवस झाले रोज 3 कार्यक्रम आहेत आणि अजून 3 दिवस 3च आहे. 2 तर आयुष्याला आहेत. म्हणून मी काय पाठ करून आलो नाही. सकाळी दावा करून आलोय परसूरला. आता दाव्याचं इथं सांगता येईल का? म्हणून लक्ष द्या ना तुम्ही. हा धन्यवाद गिरीदा. हे दादा होते सकाळी परसूरला. त्यातले 4-2 माणसं तरी नक्की असे. मी तिथलं इथं नाही, इथलं तिथं असं होत नसतं. सागर दादा चांगलं झालं तरच कीर्तन यूट्यूबला टाकायचं बघा. लक्ष द्या माझ्याकडे. काय सांगत होतो? काय सांगत होतो बोला. ते म्हणाल कीर्तनच सांगतोय. पण ते भीम गेला होता. भीम बैर दिशेला सकाळी बाहेर गेला. तो पूर्वीचा काळ होता. माणसं घरात खायची घाण करा. हा ते बाहेर गेलं तर. आता आपलं तसं नाही राहिलं बघा. बाहेर खात्या डाब्या डुब्याहून घाण करा, घरात बसू द्यात. चुकलं का माझं? तर भीम होता सकाळी लांब कुठंतरी गेला. आता लांब गेल्यावर येता त्यानं पाहिलं एक सरोवर. बाबा त्यानं एक तळं पाहिल्यावर त्याला वाटलं जाता घरी गेल्यावर नळाखाली आंघोळ करायची, मोरीत आंघोळ करायची, त्याच्यापेक्षा तळ्यातच पोहून जायचं. ती येता तिथं तळ्यात काय केलं, पोहिलं. आंघोळ झाली आणि भीम घरी आला. कोणाच्या? बिभीषणाच्या. बिभीषण म्हणला भीमा रात्री लय गाई झाली होती, मग आता उरक ना, कर ना आंघोळ, उरक ना. हा भीम म्हणला झाली आंघोळ. म्हणला काय? म्हणला झाली आंघोळ. हा म्हणला आंघोळ कुठं केली? मला मी सकाळी बैर दिशेला बाहेर गेलो बघ. म्हणला येता त्या तळ्यात पूर्ण आलोय. मला कुठलं तळं? तो म्हणला नाही का लंकेच्या बाजूला त्या डाव्या बाजूला तळय. तो म्हणला बिभीषण म्हणला मी जसा राजा झालोय तसं मी अजून काय इट कुठं लावली, मी काय तळं बांधलं, तू तळ्यात पोहायला कांच्या. हा भीम म्हणला बघ त्या लंकेच्या डाव्या बाजूला डाव्या. आणि मग बिभीषणाच्या डोक्यात प्रकाश पडला. तो म्हणला अरे ते मी बांधलेलं तळं नाही तुझ्या तळ्या. मग तळं कंत? तो म्हणला तुझ्या त्या रामानं म्हणला माझा भाऊ कुंभकर्ण मारला होता. काय म्हणला? रामानं माझा भाऊ कुंभकर्ण मारला, त्याच्या मेंदू डोक्यात बाण मारला, त्याच्या डोक्याचे 2 कवटीचे 2 भाग झालते. म्हणला त्या बिभीषणाचं कवट तिथं पडलंय, त्या कवटीत पाणी साचलं, त्याच्यात तू पोहून आला. तुम्हाला कळालं तर बघा. भीम म्हणायला लागला मी त्याच्या ठाव काढाय गेलो, तो ठावच लागत नव्हता. बिभीषणाच्या कुंभकर्णाच्या अर्ध्या डोक्याच्या कवटीचा ठाव लागत नाही, एवढा मोठा कुंभकर्ण. मग पुतना किवडी, हा माझा मुद्दा होता. किवडी होती पुतना? डोंगरा एवढी पुतना होती. ती 3ऱ्या दिवशी मारली होती कृष्णानं. आपल्याला जमल का? म्हणून त्यानं काही करू द्या, त्याचा फक्त उच्चार करायचा, आचार करायचा. मी म्हणतो त्यानं 12 का वाघ गिळला ना. आमच्या भगवान कृष्णानं 12 का वाघ गिळला. आपल्याला माचीची काडी पिटी पेटवान घाला तोंडात जमते का? अरे त्यानं गोवर्धन भगवान कृष्णानं करांगुळीवर गोवर्धन उचलला. आपल्याला 50 किलोचं गोनपट उचलत. अरे मी म्हणतो त्यानं 16,108 बायका केल्या, करू द्या. त्यानं 16,108 बायका केल्या, पण सगळ्या चांगल्या सांभाळल्या. आपल्या इकीनच बारकाड्या ढिल्या केल्या. नादाला नाही लागायचं देवाच्या. देवाचा उच्चार करायचा, आचार करायचा. आणि कुठलं? केले देवे गोकुळी. गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार. काय घडलं गोकुळात ऐका आता. द्वापार युगाला सुरुवात झाली, द्वापार युगाला. आणि द्वापार युगात पाप वाढलं होतं. पाप. देव केव्हा अवतारले तो माहिती आहे का? काल राम अवतार झाला. केव्हा?
ज्या वेळेला अधर्म वाढला जातो, धर्म लोप पावला जातो, धर्माचं संगोपन करण्यासाठी, धर्माचं पालन करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी कशाला देव अवतरला येतो? धर्मरक्षावया अवतार जेती, धर्मरक्षावया अवतार जेती, अवतार अवतार जेती, धर्मरक्षावया अवतार जेती, अवतार जेती, धर्मरक्षावया अवतार पुण्या पायासी भक्त जन, पुण्या पायासी भक्त जन, अंबरसासी गर्भसोसिएले, अंबरसासी गर्भसोसिएले, अंबरसासी गर्भसोसिएले, अंबरसासी गर्भसोसिएले, अंबरसासी गर्भसोसिएले, अंबरसासी गर्भसोसिएले. महाराज म्हणतात आंब ऋषीसाठी जन्म सुशीले, केव्हा? धर्म रक्षावया अवतार घेशी. ज्या ज्या वेळेला अधर्म वाढला जातो देव अवतारला येतो. द्वापार युग चालू झालं तिथं धर्म बुडाला. काय झालं होतं? मोडी येले, यज्ञ राहिले, कीर्तन पळाले, ब्राह्मण दैत्या भेने. यज्ञ यागादी कर्म बंद झाले, कीर्तन प्रवचन सत्संग बंद पडला. महाराज लोक कपाऱ्याला जाऊन बसले आणि अधर्म वाढला, पाप वाढलं. तिथं कंस राजा होता. कोण होता? बाबा. त्यानं हा बापाच्या हातात बेड्या टाकल्या होत्या आणि बाप बंदी शाळेत घातला होता. ज्यानं बापाच्या हातात बेड्या टाकल्या तो पाप नाही तर काय? पाप उदयाला आलं. आणि ज्या वेळेला पृथ्वीवर पापाचा बोज होतो, पृथ्वी रडायला लागते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाहे तो हे सांगत असे. रडून ब्रह्मदेवाला कारण सांगायला लागली. म्हणली ब्रह्मदेवा मला राहायचं नाही, मला पापाचा बोज सहन होत नाही, मी रस्ता तळाला जाणार. ब्रह्मदेवाला वाईट वाटलं. पृथ्वी जर रस्ता तळाला गेली मी सृष्टी कुठं निर्माण करणार? बघा ब्रह्मदेवानं तिला आधार दिला. ब्रह्म इंद्र बरोबरी शिव 3 देव एकत्र आले आणि भगवंताची प्रार्थना केली. श्री आनंदा मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. आणि देवा प्रसन्न होऊन देवानं आकाशवाणी केली होती. त्या आकाशवाणीनं सांगितलं आकाशाची वाणी सांगे सकळांशी, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान आणि रक्षील ब्राह्मण गाई वत्स. आकाशवाणीनं सांगितलं देवानं, बाबानं मी देवकीच्या उदरात अवताराला येणार आहे, मी सगळ्या गाई ब्राह्मण वासराचा सांभाळ करणार आहे. घाबरायचं. इकडं अवतार कार्य वाटप झालं. अवतार कार्य वाटप झालं इकडं मथुरेमध्ये कंसानं आपली बहीण देवकी वसुदेवाला दिली होती. बरोबर का? वसुदेवा देत देवकी बहीण. कंसानं आपला बाप बंदी शाळेत टाकला. बहीण लग्नाच्या वयात आली आणि स्वतःच्या बहिणीचं लग्न त्यानं जमवलं. कोणाबरोबर? वसुदेवाबरोबर. ऐकता का तुम्ही सगळे? वसुदेव कंस देवकीचं लग्न जुळलंय. बाबा लग्न पाहता पाहता लग्न झालं. लग्न पार पडलं आणि संध्याकाळी वरात निघाली. लग्न झाल्यावर काय राहते? तुम्ही कसंच बोलत नाही, झालीच नाही का आपली? ज्यांची झाली त्यांना तरी वरात बोललं पाहिजे का नाही? लग्न झालं ना वरात, बरोबर आहे का? हा अशी वरात निघाली होती. कोणाची? वसुदेवाची आणि देवकीची. आणि कंस सारथ्य करत होता. ती वरात रथात घालून होती. रथात वसुदेव देवकी मागं बसले होते. कंस पुढं रथ हाकीत होता. घोडे होते रथाला. आणि अशी लवाजम्या सकट वरात चालली. बाबा कंसानं आपल्या बहिणीला 850 घोडे आमदन दिलते. किती? 850 घोडे. लवाजमा अशी बाजंत्री लावून वरात चालली. गावच्या चौकात वरात आली आणि रात्रीचे 12 वाजले होते. बघा रात्री 12 वाजता आकाशवाणी झाली. पहिली आकाशवाणी झाली होती जगासाठी, आता आकाशवाणी झाली कंसासाठी. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा, अरे आठवाईचा पुत्र वदिल तुझशी ऐकोनी मानशी क्रोधावला. आकाशवाणीनं सांगितलं कंसा अरे ज्या बहिणीची वरात मोठ्या थाटात घेऊन चालला तिच्या पुटी 8 जन्माला येणार तो तुझा काटा काढणार. लय बरं वाटलं असेल त्याला. अरे म्हणलं हिच्या पुटी येणार माझा काटा काढणार आहे, ठवायचीच नाही. सुभाष दादा लगेच कमरेला समशर होतं. घेऊन या खडग. काय झालं? खडग मारावया धावला, मारावया धावला, खडग
कंसाला वाटलं हिच्या पोटी येणारं मला मारणारे ठेवायचे नाही, घेऊन या खडगं माराया. पण हात तो धरीला वसुदेवी. वसुदेवानं हात धरला, मेवण्याचं नातं आहे. म्हणला ए कंसा, कळतं का रे तुला, हिच्या पोटी येणारं तुला मारणारे, तू या स्त्री हत्येचं पातक कशाला माथ्यावर घेतो. स्त्री हत्येचं पातक लय भयंकर आहे बरं. आता सरकारनं स्त्री भ्रूण हत्या बंद केल्या का नाही. हा, ते वसुदेवानं समजून सांगितलं आणि मग कंसाला पटलं, नाही मारलं. आमचा वसुदेव म्हटला, कंसा तू मारू नको, हिच्या पोटी येणार तुला जर मारणार असेल आम्हाला बंदी शाळेत घाल, आईच्या पोटी आलेलं पोरगं मी तुला आणून देईल. त्याच दिवशी बहिणीच्या आणि मेवण्याच्या हातात काय पडल्या, टाकलं बंदी शाळेत. बघा आमचं वसुदेव आणि देवकी बंदी शाळेत होते. कंस राज्य करत होता. पाहता पाहता देवकीला दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर देवकीला पहिला अपत्य जन्माला आलं, मुलगी. काय आलं होतं, आणि देवकीला मुलगी झाल्याची बातमी कंसाला कळाली. मला हिच्या पोटी येणार आपला वैरी ठेवायचंच नाही, पळत आला होता, कुशीतलं हिसकावून घेतलं ना. पण देवकी रडायला लागली. म्हणली दादा तुला सांगू का रे, अरे 9 महिने मी त्याला उदरात वागवले, त्याच्यासाठी प्रसूतीच्या यातना सहन केल्या आहे. दादा तुला मारणारा 8वा आहे आणि हे पहिलं कुठं मारील का रे. बरं आकाशवाणीने सांगितलं 8वा म्हणजे पुरुष, ही स्त्री आहे आणि स्त्री बाई माणूस कुठं गाड्याला मारील का रे. दादा नको ना मारू. अरे लहानाची मोठी झाली, एखादी पाण्याची कळशी भरून, कधी मी शेतात काम करून थकले तर एखादी भाकरी करून. पटलं बरं कंसाला मावशानं, नव्हतं मारलं त्यानं. त्याला बहिणीची दया आली, कंस तसाच गेला. आणि देवकीला एवढा आनंद झाला. म्हणली बाई लोक म्हणतात कंस लय वाईट आहे, पण माझा दादा किती चांगला आहे. चांगलाच होता बरं, नाही मारलं त्यानं बाळ, चांगल्या पद्धतीनं बाहेर गेला. पण देवानं असं गणित ठरवलं, देव म्हणजे जर याला पाप झालं नाही तर याला आपल्याला मारता येणार. देव माणसाला पहिलं काय करावं लागतो बघा बरं का. देवानं ना पाठवून दिला गडी, त्याचं नाव नारद. नारायण कोणाला लावला, आणि नारदाचं आगमन झालं. कंसाने विचारलं नारदजी लय दिवसानं आला हो. हा नारद म्हणला कंसा तुझा वार समाजला रिकामा झालाय. म्हणला काय म्हणला, वार समाजला रिकामा झाला म्हणून भेटाय आलोय. नेमकं काय, अरे म्हणला तुझा वैरी जन्माला आला आणि तू सोडून आला. हा कंस म्हणला नारदा अरे मला मारणारा 8वा आहे, हे पहिले रे. तो नारद म्हणला कंसा तुला कळतं का, देव लोकांचं गणित कधी एकाकून 8 ठग जातील आणि कधी 8 एका येतील, या काही ठेवायचं. नारदानं सांगितल्यावर पटलं नाही असं उदाहरण नाही हो. कामालाच लागला कंस, पळत आला. देवकीच्या कुशीतली असणारी पोरगी हिसकावून घेतली होती, गरगर फिरवली, दारातल्या शिळेवर आपटली, एका पाठोपाठ 6 मारली. 6 ही मारी इथं दुराचारी. कंसानं देवकीची 6 पत्ते मारली आणि 7व्यांदा आमच्या देवकी माईला दिवस गेले. म्हणतात लोक का 7वा गर्भ जिराला. काय झालं महाराज, पवार बाबा 7वा गर्भ जिराला. पण इकडं देवकीच्या पोटातला जिराला आणि रोहिणीच्या पोटात नेऊन असंच आहे ना. इकडं गर्भ जिराला पण तिकडं तिच्या पोटात घातला. प्रसंग असा आहे बघा. ज्या दिवशी देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न झालं त्याच दिवशी दोघांच्या हातात काय आल्या, बेड्या आल्या. बेड्या आल्यावर रोहिणीची आणि वसुदेवाची गाठ भेट. रोहिणी कोण आहे, वसुदेवाची पत्नी आहे बरं का. वसुदेवाला 7 पत्न्या, पण कुणी सांगत नाही, मी सुद्धा सांगणार नाही. 2 बाज झाल्या, फार वाचलं मी बाबा. 2 पत्न्या, पण ही रोहिणी त्याची पत्नी होती. राहते कुठं, तुम्ही थोडे बोलत नाही हो का. गोकुळात राहते ना, नंदबाबाच्या घरी. आता मला एवढाच प्रश्न सांगा, वसुदेवाची असणारी पत्नी रोहिणी नंदबाबाच्या घरी राहते, आपल्याला मान्य. मग नंदबाबाची ती कोण, नाते संबंध असल्याशिवाय एखादी स्त्री आपल्या घरी राहील का. एवढंच उत्तर मला शोधून सांगा. मी तुम्हाला प्रश्न विचारायला आलोच नाही, पण मला ते सापडलं नाही म्हणून विचारतो. काहीतरी नाते संबंध असल्याशिवाय राहील का. मग काय नातं होतं कळालं नाही. दुसरी गोष्ट, माझा पोरं ऐका ना, माझा दुसरा प्रश्न दुसरा. बाबा वसुदेव देवकीचं लग्न झालं त्या दिवशी हातात बेड्या आल्या. त्या दिवसापासून रोहिणीची वसुदेवाची गाठ भेट. इकडं 6 पते जन्माला आली, 6 मारली. मग 6 पते जन्माला यायला 10 वर्ष गेली असतील ना. मग 10 वर्ष जर रोहिणीची वसुदेवाची भेट नाही, इकडं गर्भ जिराला आणि तिच्या पोटात नेऊन घातला आणि तिचं पोट फुगलं, जमल का. ती झोपली होती बाबा, झोपेत पोटात गर्भ आला, पाठ जागी झाली आणि रडायला लागली. म्हणजे परपुरुषाच्या तोंडाक मी अजून कधी पाहिलं. आणि हे काय घडलं, लोक काय म्हणतील. पाठ उठल्याबरोबर रडायला लागली, गर्भ पोटात आल्यावर, आणि यमुनेच्या डोहावर गेली. तिला वाटलं जगायचंच नाही, आत्महत्या करायची. वाचा चरित्र. पण तिला आत्महत्या करणार तेवढ्यात आकाशवाणी झाली होती आणि आकाशवाणीने सांगितलं होतं रोहिणी घाबरू नकोस, हा गर्भ वसुदेव दादाचा आहे. आकाशवाणीनं जगाला संदेश दिला, गर्भ सांभाळला. तिथं आमचा बळीराम दादा जन्माला आला. हे असं चरित्र आहे ते. 7वा कोण आला, बळीराम दादा. आणि 8व्यांदा देवकीला दिवस गेले.
आता 8व्या दिवस गेले होता. आता देवकीच्या पोटात देव यायचा देव, देवकीचे तेज दिशे जायचा सूर्य. सूर्यासारखा लख प्रकाश पडला होता. म्हणताना घराची काळा अंगण सांगणं, अंगणावरूनच काळा तर घर कसंही, तसं आईच्या चेहऱ्याहून काळा तर बाळ कसं येणारी. तुम्हाला सांगू का, 7व्या-8व्या महिन्यात डोहाळे लागलात ना मावीनो. माझ्या आई बहिणी आहेत बघा, 7व्या-8व्या महिन्यात माय माऊलींना डोहाळे लागतात. डोहाळे काय लागले त्याच्यावरून पोर कसं येणारे समजायचं. मला वाटतं राम काल अवताराला आले, रामप्रभू. राम आईच्या पोटात होते कौशल्याच्या. त्या कौशल्य काय म्हणायची महाराज, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन मी. काय म्हणायची, ते धनुष्य माझ्या घाना, आत्ता रावण मारते आणि लंका बिभीषणाला देऊन टाकते. मी म्हणतो ती कौशल्या बोलत होती का तिच्या आतून बोलत होतं? सांगा बरं पटकन, कोण बोलत होतं? कौशल्या का तिच्या आतलं बोलत होता? बरोबर आहे का नाही? तो राम बोलून घेत होता. मग 7व्या-8व्या महिन्यात जर माईनं तुम्हाला जर असं वाटलं खारट खावं, तिखट खावं, आंबट खावं, असं वाटतं ना 7व्या-8व्या महिन्यात तुम्हाला जर वाटलं ना खारट खावं, तिखट खावं, आंबट खावं, ते बाहेर येणारा चकना खातो. कोणते आतलं बोलात? मग चुकवानाची आहे. तुम्ही खावा का? मी पुरावा सांगतो सागर दादा, पुरावा सांगतो. पुरावा काय झालं, भगवान कृष्ण परमात्मा गणेश दादा आपल्या बहिणीला आणाय गेले ते डिलिव्हरीला. कोण आहे हो त्याची बहीण? हे काल्याचं कीर्तन आहे, मी चरित्र सोडून सांगणार नाही. भगवान कृष्ण परमात्म्याची बहीण कोण आहे? सुभद्रा. कोण आहे? सुभद्रा. आणि या सुभद्रेला आणायला भगवान कृष्ण गेला होता माहेरात तिला आणायला. कशाला आणायची होती? डिलिव्हरीला, म्हणजे बाळणपणाला. पण ज्या वेळेला तो तिला रथात घेतली बा आजी, ती राहत होती हस्तिनापूरला. विठ्ठल विठ्ठल बघा, भगवान कृष्ण परमात्म्याची ती बहीण आहे आणि तो भाऊ तिला डिलिव्हरीला आणायला गेला होता. हा प्रसंग आहे. ती राहते हस्तिनापुरात, यायचं इकडं द्वारकेला, बरोबर ना? आणि ज्या वेळेला आपल्या त्या कृष्णानं आपली बहीण रथात घेतली, रथात आणि निघाले दोघे बहीण भाऊ. आता त्यांना द्वारकेला यायचं होतं, पण हस्तिनापूर ते द्वारका अंतर भरपूर होतं. आणि ती रथात बसता बसता ती बहीण म्हणते, दादा, ती सुभद्रा नावाची बहीण आपल्या भावाला म्हणते, दादा अरे घरी जाईपर्यंत बराच वेळ जाईल रे, मला रस्त्याने एखादी गोष्ट सांग ना. काय म्हणली बहीण? मला एखादी गोष्ट सांग ना. मग पूर्वीचा काळ असा होता, बहीण भावाचा चांगला संवाद असायचा. आता संवाद राहिला, पण तो भाव असा हुशार. मला ताई मी तुला गोष्ट सांगन, पण ती गोष्ट मला सगळ्या गोष्टी आवडतात युद्धाच्या, आणि तुला काय युद्ध आवडायचं? ती म्हणली आवडलं तर ऐकन, पण तू सांगायला तर सुरुवात कर. या कृष्णानं सांगायला सुरुवात केली युद्ध कसं करायचं असतं. समोरचा जर आपल्याला आवडला नाही, त्याचं सैन्य जर अफाट असेल तर आपण काय काय रचना असतात त्याच्यात ते चक्रव्यूह नावाची योजना भगवान कृष्ण सुभद्रेला सांगू लागला. ऐकता ना तुम्ही? सांगता सांगता म्हणजे चक्रव्यूह व्याजायचा, पण कसा? त्याला आतले थर किती, बाहेरचे किती, आतल्या थराला सैन्य किती, बाहेरच्याला किती, 7 थर असतात. त्या 7 थरातले सैन्य सांगत होता. हे सांगता सांगता तिला काय आवडलं? तिला लागली झोप. बाबा झोप लागला, देवाने विचार केला, म्हणा ती झोपी गेली, आपण सांगायचं तो बेधन कसं करायचा? इथपर्यंत साथीनं ऐकलं, तिथून पुढे तिला झोप लागली. परिणाम असा झाला, कृष्णानं पुढचं सांगितलं, ती सुभद्रा माहेरात आली. तिच्या पोटी कोण जन्माला आला? कोण? अभिमन्यू. आणि ज्या वेळेला चक्रव्यूह भेदन करायचं वेळ अभिमन्यूवर आली, त्याला अभिमन्यूला चक्रव्यूह भेदन करता आला. त्याला आज जाता ते आज कुठं शिकलं होतं? आईच्या पोटात, बरोबर का नाही? जर आईनं पुढची कथा ऐकली असती तर अभिमन्यू बाहेर सुद्धा आला. चूक कोणाची झाली? हा, लोक म्हणतात पोरं बिघडली. पोरं नाही, आधी म्हातारीच बिघडली. येत वडील जे जे करीती बस. आई वडिलाचे संस्कार असले तर पोरं बिघडणारच नाही. सांगू का माईनो, इथं देव जन्मालायचा देव, बाकीचं जाऊ द्या. देवकीचे तेज दिशे जायचा सूर्य, सूर्यासारखा लख प्रकाश पडला होता देवकीचा. महिना कोणता होता? श्रावण. हा, बुधवारचा दिवस होता, अष्टमीची तिथी होती आणि रात्रीचे 12 वाजले होते. आणि रात्री 12 वाजता आमचा भगवान कृष्ण परमात्मा 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली होती. गोपाल कृष्ण भगवान देव अवताराला आला. किती वर्षाचा होता? 8 वर्षाचा. आता इथं बसलेल्या माझ्या माई आहेत, आपल्याला मुलं बाळ आहेत. 8 वर्षाचं पोरगं कुणाला झालं का? पण देव येताना 8 वर्षाचा होता. त्या आईनं पाहिलं, म्हणजे बाळा कोण रे तू? तो आयोनी संभव आहे. तो म्हणला, ते म्हणले आई बाळा कोण रे तू? तो म्हणला आई मी तुझा पोरगा नाही का? ती म्हणली बाळा अरे नुकतं जन्माला आलेलं पोरगं कुठे एवढं मोठं असतं का येड्या? तो म्हणला आई नुकतं जन्माला आलेल्या पोराला बोलता येत, मला तुझ्याशी बोलायचं म्हणून मोठा झालोय, मी बारीक होणार आहे.
मग ती आईला वाटलं याला नेमकं काय बोलायचंय बघा ना, काय कौतुक आईला वाटलं. आई म्हणली बाळा काय बोलायचं रे. आईनं कान पुढं गेला आणि 8 वर्षाच्या कृष्णानं आईच्या कानात सांगितलं, मला आई आपल्या बाबाला म्हणावं मला इथं राहायचं नाही. मग कुठं ने या नंदाच्या घराला, या नंदाच्या घराला म्हणले गोकुळाला, म्हणले गोकुळाला. या नंदाच्या घराला, या नंदाच्या घराला म्हणले गोकुळाला, माया उपजली येथे देवी मदानी देते, माया उपजली येथे देवी मदानी देते. या नंदाच्या घराला, या नंदाच्या घराला म्हणले गोकुळाला, मदरे गोकुळाला. या नंदाच्या घराला, या नंदाच्या घराला मदरे गोकुळाला, मदरे गोकुळाला. देवानं सांगितलं आई आपल्या बाबाला म्हणावं नंदाच्या घराला मजन हे गोकुळाला. आईला बरं वाटलं आणि तेवढ्याच बाळ लहान झाला. कृष्ण काय झाला, लहान झाल्यावर आईनं त्याला अशी मिठी मारली. वसुदेवानं मायलेकाचं बोलणं ऐकलं, पळत आला वसुदेव दादानं बाळाला मिठीत घेतलं. ती देवकी म्हणती अहो सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारी. अहो ते म्हणते मला गोकुळात घेऊन चला लपवा, जर कंसाला कळाला तर मारील. दादा वसुदेवाच्या डोळ्यात पाणी आलं, टोपलं घेतलं होतं. काय घेतलं होतं, टोपल्यात बाळ घातलं, डोक्यावर घेतलं. वसुदेवाच्या हातात बेड्या होत्या बघा, पण जसा देवाला स्पर्श झाला उचलीला कमळापती, उचलीला कमलापती, पायाची बंधन पायाची बंधन पायाची बंधन उचलीला कमलापती, पायाची बंधन पायाची बंधन गळती, पायाची बंधन कमलापती, पायाची बंधने गळती, पायाची बंधने गळती, पायाची बंधने गळती. उचलीला कमलापती, पायाची बंधने गळती, पायाची बंधने उचलीला कमळापती, पायीची बंधने गळत. देवाला स्पर्श झाला, आपोआप बेड्या तुटल्या शृंखला. वसुदेवानं देवाला बाळाला स्पर्श केल्याबरोबर बेड्या तुटून गेल्या होत्या. म्हणून मंदिरात आल्यावर देवाच्या पायाला काय करायचा, त्याच्या हातातल्या तुटल्या, मी म्हणतो आपल्या मायेच्या तुटल्या पाहिजे. संसारातली माया जाळ तोडायचा असेल तर देवाच्या चरणाला हात लावायचा, बास सोडून जाईल. जसा देव उचलला, टोपलीत घातला, डोक्यावर घेतला, उंबरट्याच्या बाहेर पाऊल टाकला. बाबा नुकतं जन्माला आलेलं बाळ उंबरा सोडून चालले. आई रडायला लागली. काय नाव आहे तिचं, बोला. देवकी रडत होती. बरं मावशानू, तुमचं बाळ जन्माला आलं आणि कुणी घेऊन चालल्यावर मोठ्यानं रडाय आलं तिला, आणि वक्ष सालाला धारा लागल्या. मला वाटतं गावरान गाईला वासरू सोडून बघा आणि माग वडा, तिला पाना सुटतो. गाईला जर पाना सुटतो, आईला काय सुटला असेल. रडायला लागली, डोळ्याला धारा लागल्या आणि म्हणायची बाळा जायचंय तुला जा, पण एकदा माझं दूध पिऊन जा. काय म्हणली होती, थांबला का हो कृष्ण, तुम्ही वाचा भागवत. कृष्ण आईचं दूध प्याला का प्याला नाही सांगू का, तुम्ही म्हणा सांगायचं उभा गेला आणि सांगू का म्हणतो. काय काय सांगू, सांगू तर एवढी खोड्या राहतील. वेळेचं बहाणे, उष्णता जास्त आहे, पण मला सांगायला आवडतं पुराणातली गोष्ट. देव आई म्हणत होती बाळा दूध पी, पण तरी कृष्ण दूध पित नव्हता. हे उत्तर त्याला आईला 14 वर्षानं त्यानं दिलं. ज्यावेळेला कंस मारला त्यानं आणि 14 वर्षानं आईबापाला बंदी शाळेत सोडवायला आला, तेव्हा वसुदेव दादा रडायला लागला. म्हणला कृष्णा अरे आमच्या पोटी देव जन्माला आला आणि तरी 14 वर्ष आम्हाला कारागृह. पहिल्या दिवशी सोडवाय पाहतो ना, देव होता म्हणल्यावर सोडवाय पाहतो का ना.
तेव्हा कृष्णानं उत्तर दिलं मायबापाला, आई तू सुद्धा जाताना म्हणत होती दूध पिऊन जा, तरी मी पित नव्हतो. बाबा म्हणतो 14 वर्ष का गेली, त्याची कारणं सांगतो, ऐक ना. आई तुम्हाला जाताना म्हणायची दूध पिय, मी पित नव्हतो, याचं कारण एवढंच होतं, तू मागच्या अवतारात काही होती, मी राम होतो. सांगू घटना कशी. ते म्हणले आई कारण नसताना तुम्हाला 14 वर्ष वनवासाला, मी वनवासाला गेल्यावर त्या रावणानं माझी सीता नेली, तिचा शोध मारुतीनं लावला. आम्ही नळ निर्जा बोध आगन सुग्री मारुती रे गवगाव जाणं जमा केले, त्या रावणाला स्वारी केली, रावण मारला, सीतेला घेऊन आलो. आणि ज्या वेळेला मी अयोध्येत आलो, राम अयोध्येत आला, ऐका गुढीपाडव्याचा दिवस, आणि राम अयोध्येत आला. त्यावेळेला राम येणार म्हणून सगळ्या अयोध्येवाशाला फार आनंद झाला. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, रांगोळ्या काढल्या, सडा टाकला होता, आणि सगळ्या अयोध्येची लोक विश्वर आली, आमचा राम येणार. सगळ्याला आनंद झाला. पण जिनं वनात धाडला होता तिला लय वाईट वाटलं. काय नाव आहे तिचं मावशी? कैकई. येईल का ती पुढं? सगळी माणसं आली आणि ती घरात रडत होती, काळं तोंड झालं तिचं, तिला पश्चाताप झाला. बाबा रामानं सगळी अयोध्येतली लोक पाहिली, सगळ्याच्या पायाला वाकला राम. आणि भरताला विचारलं, दादा भरत आपली आई कुठं आई? आता भरतानं विचार केला, याची आई कौशल्या त्याच्या पुढे उभी, यानं दर्शन घेतलंय, मग राहिलं कोण? हा आई कोणाला म्हणतोय? परत म्हटला भरत अरे आपली आई कुठं आई? हा भरत म्हटला, दादा आई तर समोर आहे, कोणाला आई म्हणतोय? अरे भरता माझी कैकई नावाची आई कुठे? काय म्हणला हा? माझी कैकई नावाची आई कुठे? भरताच्या डोळ्यात पाणी आलं. सांगितलं, दादा अरे जिनं घ्यानं ना त्यानं 14 वर्ष वनात धाडला, ती आई म्हणायच्या लायकीची? अरे भरताच्या तोंडातलं वाक्य बाहेर पडलं आणि रामाला राग आला. भरता तुला तुझी आई कळाली नाही, कळत नाही बघा. काय म्हणला देव? म्हणला भरता तुला कळाली नाही कैकई. अरे ती कैकई जर अवताराला आली नसती आणि तिनं जर मला वनवासात धाडला नसता तर मला सांग, रावणाला सीतानी आता आली असती का? आणि तो रावण मला मारता आला असता का? रावणाला मारण्यासाठी उपकार आहेत कैकईचे. काय म्हणला? अरे तिनं जर मला वनात धाडला नसता, माझ्यासाठी शबरी किती वर्ष वाट पाहत होती, तिला मला भेटता आला असतं का? हे उपकार आहे कैकईचे. तो शरभंग नावाचा ऋषी माझी वाट पाहत होता, कितीतरी ऋषी झाडाला उलटे टाकून माझी वाट पाहत होते. मी जर दंडकारण्यात गेलो नसतो, त्या ऋषी मुनींचा मला उद्धार करता आला नसता. हे सगळे उपकार केलेत कैकईनं. ती कैकई माझी आई आहे आणि ती आल्याशिवाय मी अयोध्येत येणार? बघा नावीला जरा सगळ्या लोकांचा. सगळेजण कैकई जातात, कैकईला हात जोडले आणि कैकईला धरून आणली होती. तिचं मान रामाला पाहिला, तिच्या डोळ्यात पाणी आलं, पश्चाताप झाला, मान खाली घातली. मान खाली घालून कैकई आली, राम पळत गेले, आईच्या डोक्यावर पायावर डोकं टेकावलं. तिला असं भरून आलं. म्हणली, रामा एवढं तुझं वाईट केलं तरी माझ्या एवढं. म्हणलं, आई या जगात तुझ्या इतकं प्रेम मी कोणावरच करीत नाही. ती म्हणली, बाळा मला एक वचन देशील? हा म्हणला, दिन नाही. रामानं आपल्या कैकई नावाच्या आईच्या हातात हात दिलाय आणि त्या आईनं वचन मागितलं होतं, रामा माझी एकच इच्छा आहे बघ रामा, या युगामध्ये तू तुझ्या आईच्या कौशल्याच्या पोटी जन्माला आला, मला जी एवढीच इच्छा आहे, एक ना एक दिवस तू माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. काय म्हणली कैकई? रामा तू माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. आमचा राम म्हणला, आई ह्या युगात ते शक्य नाही, मी पुढच्या द्वापार युगामध्ये मी कृष्ण होऊन येणार आहे, तू देवकी होऊन येणार आहे, मी तुझ्या पोटी जन्माला येईल, पण तुझ्या हाडामासात पाप रुजले, मी तुझं दूध पिणार म्हणून प्याला नव्हता. प्याला का दूध? हा नाविलाज झाला होता आईचा. निघाले देव, डोक्यावर घेतलाय वसुदेवानं. वरुण राजाला वाटलं देव जन्माला आला, धोधो बारसायला सुरुवात केली, पाऊस चालू झाला आणि पाऊस झाल्यामुळे यमुना मायला पूर आला. गोकुळ यमुनेच्या पलीकडे बघा रात्री वसुदेव दादा चालला होता, त्यानं यमुना माय पाहिली, पूर पाहिला, पुराचा विचारच नाही केला. याला म्हणायचं बाप. मी सकाळी बाप सांगितलं तशी गिरीत, दादा असल्यामुळे मी आता सांगणार नाही. एक डबल नको. हा नाही तर बाप सांगताना माणसं रडतात, कारण लोकाला आई कळती बाप कळत नाही ना. अरे आईनं उचलला तर कडे कमरेवर पाठीवर घेत, बापानं उचलला डोक्यावर होता कृष्ण. खरं का खोटं? माईनो पोरगा आजारी पडला तर दवाखान्यात बेडवर घेऊन रडणं लय सोपं आहे बघा. तुम्ही पोरगा आजारी पडला तर बापानं ॲडमिट करू द्या, तुम्ही बाकड्यावर बसता, मांडीवर घेता, मिठाच्या पट्ट्या रडता, हे रडणं लय सोपं आहे. पण मेडिकलवाल्याच्या जवळ जातो, उधार पाधार रडून औषधं मागतो, हे बाप होणं किती अवघड आहे माहिती आहे तुम्हाला? मला वाटतं बाळानं सांगितलं, कृष्णानं सांगितलं, आई बाबाला सांग मला इथं राहायचं नाही, मग तिनंच उचलायचं आणि न्यायचं ना. काय म्हणायचंय? आईला सांगितलं होतं ना त्यानं मला इथं राहायचं नाही, गोकुळात जायचंय. मग आईचं धाडस आहे, आईनं उचलून न्याय होता, आईनं नेला का बापानं? म्हणून लहान संकटाला आई चालते आणि मोठं संकट आलं का बापाची आठवण येते. कोणाचा असू द्या, असताना कळत नाही. डोंगराळ गेलेला सूर्य उद्या पाहायला मिळतो, मातीआड गेलेला बाप मिळत नाही. बरं बापा असताना कळू द्या. रस्त्यानं झाला ठेच लागली तर आई ग म्हणता, पण रस्त्यात वाघ आडवाला तर कोणीच आई म्हणत नाही. बाप रे, म्हणून मोठं संकट. हे संकट मोठंच आहे. पुरातून प्रवेश करायचा आहे बघा. या वसुदेव दादानं डोक्यावर घेतला होता, विचार नाही केला पुराचा, फक्त माझा बाळ वाचला पाहिजे. पुरात प्रवेश केला, पाणी गुडघ्याला लागलं, कमरे लागलं, नाका तोंडात जायला लागलं. वरच्या बाळाने विचार केला, मी जर यमुनेला दर्शन नाही दिलं तर बापाचं काय करत?
देवानं हळूच पाय काढला महाराज आणि जसं यमुना माईला दर्शन दिलं फाट पूर चालला होता. पूर चालीला आचाट देवे लाविला अंगुष्ठ. अंगठा लावल्याबरोबर दर्शन झालं आणि यमुनाबाई 2 भागा झाल्या. वाट मोकळी झाली होती. वसुदेवदादा पलीकडे गेले. जे नंदबाबाच्या वाड्यावर पोचले. नंदबाबाच्या वाड्याला 9 दरवाजे. 9 दरवाजे होते. किती? गाईचा दरवाजा उघडा होता. नाही तर रात्री कोणाचा दरवाजा उघडा आहे का? नंदबाबाकडे 9 लाख गाई होत्या. 9 लाख गाईचा दरवाजा उघडा. त्या उघड्याच्या दरवाजातून वसुदेवदादा हात गेला. डोक्यावरचा कृष्ण पाठीत झोपला होता. त्या कृष्णानं त्या गायी पाहिल्या आणि कृष्णानं विचार केला, अरे या गायींमुळे मला गोकुळात प्रवेश मिळाला. या गायींचे माझ्यावर उपकार झाले. मी गायी राखणार म्हणून देवानं गायी राखल्या. देवाला उपकाराची झाली. गायींच्या दरवाजातून प्रवेश मिळाला होता. आत गेल्यानंतर यशोदा मैयाला माया झाली होती. माया बाबा त्या मायेला उचललं. कृष्णाला तिच्या कुशीत ठेवलं आणि मायेला घेऊन वसुदेवदादाला रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूध. इकडे सगळे द्वारपाल जागे झाले. कंसाला बातमी कळाली. पण इकडं यशोदेच्या कुशीत कृष्ण आला होता आणि यशोदा मायाच्या 2 नंदबाई. एकीचं नाव नंदा आणि दुसरीचं नाव सुनंदा. ह्या नंदबाबाच्या 2 बहिणी होत्या आणि त्या बहिणी आपल्या वहिनीच्या डिलिव्हरीला आल्या होत्या. पूर्वीचा काळ असा होता, भाऊजाईची डिलिव्हरी करायला नंदबाई यायची. आता नंद भाऊजाईचं पटत नाही बघा. तुम्हाला पुरावा सांगू, मी शास्त्र पठण केले. मला वाटतं चोखोबराच्या बायकोचं बाळणपण करायचं होतं. चोखोबराच्या सावदादा चोखोबराच्या बायकोचं बाळणपण करायचं होतं. कोण आलं होतं? चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडादार हाका मारी. वहिनी उघडादार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडादार हाका मारी. वहिनी उघडादार हाका माय बाबांनो, चोखोबराच्या बायकोचं बाळणपण करायचं. चोखोबराच्या बहिणीचं रूप घेऊन देवाला आला का नाही? मग नंदेच्याच रूपात आला. भाऊजाईची डिलिव्हरी करायला नंद यायची, बरोबर ना? यशोदा मैयाचे बाळणपण करायला त्याच्या 2 नंदा आल्या होत्या. एकीचं नाव होतं नंदा आणि दुसरीचं नाव होतं सुनंदा. त्या बारकीनं पाहिलं आणि मोठ्या बहिणीला म्हणते, ताई बघ ना आपल्या वहिनीला बाळ झाले. असा दोघी बहिणीला आनंद झाला त्या नंदनना आणि गावात पळत सुटल्या. गावात आता एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणायची. काय म्हणायची महाराज? गवळण म्हणायची गवळणीला. काय? आता कळालं तुम्हाला, गेली गाडी आहे की नाही? गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. बाबा असा आनंद झाला. वाहन भरून या ताटी नंदा घरी झाली. कळाल्याबरोबर आखल्या गोकुळाला. मला वाटतं नंदबाबाला पोरगा झाला तर सगळ्या गोकुळाला आनंद झाला. झाला ना? आपल्याला झाला तर शेजाऱ्याला झालता का? तो देव आता देव जन्माला आला. सगळ्याला आनंद झाला. वाहन भरले होते आणि अशी दाटी झाली बघा नंदबाबाच्या वाड्यावर. त्या बाळाला पाहिला माझ्या माईनो. अशी अगवळणीनं रांगा लावल्या. 2-2 तास त्या बाळाला पाहिला. नंबरच येत नव्हता. पण अशा उतावळ्या झाल्या. जी बघून यायची ना आतमध्ये. सावध बरं का आता. जी बघून यायची ना आतमधून त्या पोराला. त्या बाहेरची गवळण तिला विचारायची, ए म्हणे राधे तू त्याला पाहून आली, कसा दिसतो गो? ती म्हणली, बाई मी त्याला पाहिला. कसा येतो? पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. दिले मन मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. महाराज जी पाहून आली ती सांगायला लागली. म्हणली, बाई मी त्याला पाहिला नंदाचा नंदन. पण ते नैवेद्य दिले. माझं मन यादले काय कसं आहे मला सांगता येणार. तिनं दुसरीला विचारलं, बाई तू सुद्धा त्याला पाहिला, सांग ना ग कसा दिसतो? ती म्हणली, बाई मी त्याला पाहिला, तो जरा सावळा आहे. सावळा देखील सावळा देखिला नंदाचा. सावळा देखिला नंदाचा. सावळा देखिला नंदाचा. सावळा देखिला नंदाचा.
होतील आनंदाचा, पण त्याने आनंदाचा पूर आला. मला त्याला पाहिलं असा आनंद झालाय, मला वर्णन करता येत मग त्याचं कोणालाच वर्णन नाही करता आलं. पण योग असा आला, त्या एकदा त्याला पाहून गेल्या, त्यांना घरी गेलो करमतच नव्हतं. बघा बरं का, ज्या गवळणी त्या बाळाला बघून गेल्या त्यांना घरी करमतच नव्हतं. पाण्यानं भरलेली भांडी उगच उलवून द्यायची, लवंडून भरीला उल्हंडोनी रीता करी घट. निमित्त करायची पाण्याचं. आणि 3-3 वाऱ्याला त्या बाळाला पाहायला जायच्या गवळणी. किती वाऱ्या? सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. मी असं वाचलं त्या गोकुळात एक होतं माडीचं घर. कसं घर होतं? माडीचं. आणि माडीच्या घरावर 90 वर्षाची म्हातारी गवळण होती. तिचा नातू लय कडक होता बरं का आजीनू. तो म्हणला आजी गावात जायचं, म्हातारपण लय वाईट आहे, पारतंत्र्यात राहावं लागतं बघा. कोरोनाचा काळ आपण सगळ्यांना पाहिला. म्हाताराचं आणि म्हातारीचं दावान खुटं या केलं तर पोरांनी. ते गावभर फिरत होतं, पण म्हातारीला घरातच बांधून ठेवत होतं. बरोबर ना? तसं हे हे नातू लय कडक होतं. नातू ते स्वरात गाते ते म्हातार ते नातू तिला बाहेर जाऊ दे ना. 90 वर्षाची आजी होती, माडीचं घर होतं. माझ्याकडे लक्ष द्या, थोडा वेळ राहिलाय. माडीच्या घरावर आजी बसायची. आता घरात बसून बसून कटाळा यायचा. ती काय करायची, माडीच्या घराला गच्ची होती, पुढं काय होती, गॅलरी गच्ची. ती गच्चीत बसायची, टुळू गावाग बघायची बघा. आता गावाग पाहता पाहता तिच्या ध्यानात आलं, म्हणजे सगळ्या पुरी नटत्यात थडत्यात आणि 3-3 टायमाला नंदबाबाच्या वाड्या ग. पण या जात्यात कशाला? हातीने विचार केला आणि एके दिवशी जाणाऱ्या गवळणीला आवाज दिला. त्या गवळणींमध्ये चालली होती राधा. हिने इकूनच आवाज टाकला, म्हणली राधे. आणि असं हाक मारल्यावर राधा थांबली. बाबा 90 वर्षाच्या आजीनं काठी घेतली, काठी टेकत राधेच्या जवळ आली. म्हणली राधे, रोज तुम्हाला बघते नटता थटाता, चांगला मेकअप करता, आणि इकडं कुठं ग जाता? ती म्हणली आजी अगं त्या नंदबाबाला पोरग झाले, पोरग. ह्या म्हातारीला माहिती. ती म्हणले बाई कसं आहे? आणि मग त्या राधेनं वर्णन केलं, आछड बछड चकुड. माझं आछड बछड चकुड राधे रूपड. माझं आछड बछड चकुड राधे रूपड. काय त्या राधेचे शब्द आहे, आछडे बछडे छकुडे, या शब्दांना अर्थ आहे का? ते वर्णन तिला बी करता नाही आलं. त्या आजीला असं वाटलं एवढं देखणे मला बी त्या बाळाला पाहायचंय. आता माझं काय म्हणणं आहे, तिला देवाला पाहायची इच्छा झाली त्या बाळाला. मग तिनं लगेच त्या राधेच्या संग जायला पाहिजे होतं ना. पण त्या म्हाताऱ्या आजीने विचार केला, म्हणली बाई राधा चांगली नतून ठतून चालली आणि मी नाही अशी वांगाळवाणी जायची. मग ती म्हणली हिनं शालूनी असलाय, आपणही घरी जायचं आणि शालूनी असायचं. बघा म्हातारी किती वय होतं, 90. 12 वाजता आंघोळ केली म्हातारीनं बघा. आणि आंघोळ झाली, म्हणली बाई राधीनं शालू घातला होता, आपणही जपून ठेवलाय म्हणली लग्नातला. किती वयाची आहे, किती वयाची तरी लग्नातला शालू. किती प्रेम आहे बघा लग्नाच्या साडीवर. तुमचं आहे ना जपून? तिनं ठेवला होता बा. तिनं तो शालू काढला बरं का गणेश दादा. तिनं तो शालू काढला. योगायोगानं तिचं नाव होतं मालू आणि ती नेसती लग्नातला शालू. द्या ना ठेवा बघा. घेतला शालू नेसाय. पण तो काय आताचा शालू नव्हता, पूर्वीचा. पूर्वीच्या शालूवर चित्र असायचे, डोंगराचे, दर्यांचे, झुडपाचे, झाडं, कारखानं, मंदिर, अशी. आताच्या साड्यांना तशी चित्र आहे का? आता नाही त्या रंगीबेरंगी. नावं पण रंगीबेरंगी आहे बरं. तुम्हाला नावं सांगू का साड्याची? आताच्या साड्या कुछ कुछ होत आहे. दिल दिवाना, तिरंगा आहे का नाही? ती म्हणाली या बाबाला कसं काय माहिती, मला बायको आहे. तिला आणायला. आता तुम्हाला कळाल. ते आताची साडी नव्हती. आताची साडी नव्हती, ती पूर्वीच्या साड्या. 90 वर्षाची कुणी आजी असेल तर तिला माहिती आहे बघा. मोरपंखी साड्या राहायच्या. कशा राहायच्या? ती आजीची साडी होती मोरपंखी बघा. त्याच्यावर कारखान्याचं चित्र होतं, कारखान्याचं. ऊसाचा कारखाना, बाजूनं ऊसानं बरे झाडं, त्या झाडातून मोर चरत आहेत. असं वाकडा तिकडा रस्ता, आपल्या घरी वांद्र्याला जातो असा रस्ता, शेम त्या साडीवर असं चित्र होतं ना. पण बाबा आजी गेली शालूनी असायला. लक्ष द्या, ती मालू शालूनी असायला गेली. बिचारीचं 90 वय झालं, दिसाया कमी झालं. तिच्याकडून शालू झाला उलटा. उलटा म्हणजे काय? खालची किनार वरण, वरची किनार. मी म्हणतो शालू उलटा होऊ द्या, फरक काहीच नाही. पण ते शालू व चित्र होतं ते तुमच्या ध्यानात आहे का? शालू उलटा झाला म्हणून कारखाना उलातला. खटार गाड्याची सुद्धा चाकं वर आली, माणूस खाली, मोराची पाखाडावर, असं चित्र झालं शालूचं.
ऐका बरं का, ती शालू नेसली आणि तिला वाटलं राधेनं लाली लावली होती. आजी काय लावलं होतं, तिनं पण लालीची डबी घेतली बघा. आता लालीची डबी घेतली, लालीत बोट बुडवलं, लाली कुठं लावायची, वठाला. तिनं वटापाशी हात न्याला आणि 90 वर्षाची आजी होती, हातानंच लाखवा दिला असा. हात का पडल्या, वठाला नाही लागली, गालाला लागली लाली. कशी दिसत असेल आजी. तिला वाटलं राधेनं काजळ लावलं होतं, काजळाची डबी घेतली, बोट बुडवलं. आता काजळ डोळ्याला लावायचं, डोळ्यापाशी हात न्याला आणि परत हातानं लाखवा दिला. डोळ्याचं काजळ कंपाला लागलं, कंपाळी काजळ डोळ्यामध्ये असा छान शृंगार. नटली अशी. ऐका ना, हातात काठी घेतली, लागली रस्त्याला. माडीहून खाली उतरली, रस्त्याला लागली. योगा असा आला, शी रस्त्याला लागली आणि म्हातारं दूध घालून खालून येत होतं गावातून. म्हातारी 90ची, म्हातारी कितीचा असन हा सांगा. हा 95-100 पुढं राहतं म्हातारं, बरोबर ना. 95चं म्हातारं, त्याच्या हातात काठी होती. त्यानं ती म्हातारी पाहिली, त्याच्या डोक्यात चक्कर आली. मला आपलं गिऱ्हाईक कधी माडीच्या खाली उतरत नाही, ते तर गावाकच चाललंय म्हणला. मग हातातली काठी तशीच म्हातारीला आडवी घातली बघा. हा, आणि अशी काठी आडवी पाहिली, म्हातारी वराडली, म्हणली म्हातारी या. म्हातारा एवढं खेकाचल्यावर म्हातारी किती खेकाचली सांगू का. माझा आवाज बसलाय ते. तो म्हातारा असं हुशार बाबा, त्याने आवाज ओळखला म्हातारीचा. ती म्हातारी म्हणली म्हाताऱ्या किती आडव नाही आडवीत, जिथं तिथं आडवा येतो. वारीला चालले तरी आला, कीर्तनाला जाऊ का तरी आला आडवा. म्हणजे आज किती आडव. त्या म्हातारीचा कडक आवाज पाहिल्यावर म्हातारी नरामलं. त्याला माहिती आहे इथं किती मिशा पिळा घरी गेल्यावर खाली करीत आहेत बघा तुम्ही. इकडे किती वाघ असू द्या घरी गेल्यावर म्याव होतं ते. हा, तिचा आवाज कडक होता. त्याला कळालं हे काय आपल्या ऐकणार. पण म्हातारा हुशारले. तर म्हणला शालू, हे मालू, मालू मी तुला आडवीत नाही, ऐक ना. अगं मालू मी तुला आडवीत नाही, तू जा म्हणला. पण तुला कळतं का. अगं मालू तो जो घातलाय शालू, तो कारखाना ओलातलाय बघ म्हणला नीट. कोण म्हणला. आणि मग तिचं लक्ष, आता उन्हात आली होती, उजाडात तिला दिसलं तर पाहिलं तर अख्खं उलातली. मला वटाची लाली का गालाला, कपा डोळ्याचं काजळ कपाळाला. तिला कळाला सगळा शृंगार उलटा झालाय. रडायला लागली म्हातारी. मन म्हणली म्हातारी तुला सांगू का, मी माग नाही जाणार. का ग. ती म्हातारीनं दिलेलं उत्तर सगळ्यांना घरी न्या बघा. ही म्हातारी म्हणली म्हाताऱ्या जर मी आता परत घरी गेले, ही साडी नेसायला मला पहिली आंघोळ करावं लागेल, परत साडी बदलावं लागेल, परत लाली पावडर करावं लागेल, याच्यात वेळ जाईल रे. आणि म्हाताऱ्या जर वेळ गेला आणि या वेळातच कदाचित काळ आला आणि तो काळच मला घेऊन गेला तर देवाला भेटायचं राहून जाईल. हे गणित आहे जीवनाचं. प्रत्येकाला असं वाटतं महिला भगिनी आपली पोरगी डिलिव्हरी झाली, तिची सोय झाली का आपण वारीला. आमच्या महाराज लोकांना वाटतं, शेतकरी दादाला वाटतं माझा पोरगा एकदा नोकरीला लागला का मी वारी कराय मोकळा. माहिती आहे का उद्याचा दिवस हाय त्या परिस्थितीत म्हातारी मागं गेली का, हाय त्या परिस्थितीत ठेविले आनंद ते तैशाची राहावे. देवाला पाहायचं. एकदा तिचं मन लागलंय, काय शृंगार केला तिला माहिती. आणि असं मन देवाकडे लागून वेळ झालं पाहिजे, तेव्हा पारमार्थ घडतो. तुम्ही काय पारमार्थ करता हा भावनेच्या विरहिते. माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो, वेळ संपलाय बघा आपला. मी अभंगावर येणार आहे. माझ्या जीवनातला सत्य घडलेला प्रसंग विरमदा गणेश दादा. वेळ जाईल आपला. काय झालं, मी दारा काढायचा त्यावेळेला. आता दारा काढल्या कोळव त्या ओळखला जायचं, मग 2-2.5 तास लागायचे. मोटरसायकलचा प्रवास माझा. मी 5:30ला उरकलं, आंघोळ केली आणि झुंजू असताना गाडीवर बसलो. आता माझं घर गावातून 2-3 किलोमीटर राहणार ते. मी गावात आलो, गावात बघा गाडी घेऊन. आणि माझ्या घरून मला फोन आला भावाचा. म्हणला महाराज जरा पायाकडे बघा. मला असं वाटलं पायाकडे बघा म्हणल्यावर मी गोठ्यात गेलतो, शेण लागला असं त्याला वाटलं धुतले का नाही हात पाय. बरं का सागर दादा, मी माझ्या पायाकडे पाहिलं तर पाय धुतले होते ना. मी म्हणलं अरे मी चांगले पाय धुतले, आंघोळ केली, काय झालं. तर मला नाही नीट पायाकडे बघा. आणि मग माझं लक्ष पायाकडे गेलं. माईनो माझ्या एका पायात माझ्या बापाची चप्पल होती आणि एका पायात माझी चप्पल होती. तुम्ही म्हणाल हे कसं काय. याचा परिणाम असा होता, माझं लक्ष कुठं लागलंय, मी वेळेत पुसेल का, माझा कार्यक्रम चांगला होईल का, मी तिथं काय सांगणार आहे. एकदा माणसाचं मन लागलं ना, आपण काय कृती करतो माहिती. म्हातारीचं मन लागले बाळाला पाहिला, तिनं काय शृंगार केला तिला माहिती. म्हणून देवाला काय शृंगार आवडत नाही, देवाला लागतो भाव. असा भाव पाहून गवळणी यायच्या. पण आमचा कृष्ण रांगता मोठा झाला होता. मोठा झाला म्हणजे काय करू लागला, रांगू लागला. पण रांगतो कसा, तळवे तळ हात टेकीत डाव्या बघा, तळहात तळवे तळात तळात टेकीत, तळवे तळात तळवे तळात तळात टेकीत, ताळ्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, ताळ्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळवे तळात तळात टेकीत, तळवे तळात तळात टेकीत, ताळ्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, ताळ्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. देव रांगू लागला पण डाव्या गुडघ्यानं.
आपल्या घरात लहान लेकरं असते तर त्याच्या बारकाईनं बघा ते उजव्या गुडघ्यानं रांगा ते देव रांगता रांगता जागेवर नव्हता थांबत रांगता रांगता ओट्यावर यायचा ओट्यावर आला का पडलेली माती खालेली पाहिलं का बळीरामदादा गारानं सांगायचा बळीरामदादानं सांगितलं काय हातात काठी घ्यायची मारायला यायची आईची काठी पाहिली का कृष्ण म्हणायचा आई आई गाई नाही खाली मी माती आई गाई नाही खाली मी आवाज गाई नाही खाली मी माती आई गाई नाही खाली मी माती बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा खोटे बोलतो बळीराम दादा खोटे बोलतो आई गाई नाही खाली मी माती आई गाई नाही खाली आई गाई नाही खाली आई गाई नाही खाली मी माती आई गाई नाही खाली मी माती आई काठी घेऊन मारायला यायची हा म्हणायचा आई नाही खाली म्या ती म्हणली बळीराम दादा तुम्हाला खोटं बोलतो आपलं तोंड उघडलं आणि आईला 14 भुवनाचं दर्शन दिलं मग तिला कळालं हा सामान्य नाही आमचा कृष्ण मोठा झाल्यावर देव एकटा नाही राहिला एकत्रीकरण शिका त्यानं पेंद्या बाकड्या बोबड्या श्रीदाम्या सुदाम्या मधुमंगल हे गोपाळ जमवले आणि देवाच्या ध्यानात आलं सगळे गोकुळातले गोपाळ काडी पैलवान होते कसे होते असे सुकडे कृष्ण म्हणला पेंद्या आपलं गोकुळ दही दुधानं भरले आपल्या घरी दही आहे दूध आहे ताक आहे लोणी सगळे पण तुमच्या तब्येती मरतुगड्या का काय म्हणला माहिती का पेंद्या म्हणला कृष्णा आमच्या घरी दही दूध आहे पण सकाळी सकाळी आमचा बाबा दारा काढितो आणि सगळं दूध आमच्या गणेश दादाच्या डेअरीला नेऊन घालितो म्हणला आमच्या डेअरीला ठुतच नाही काय म्हणला होता डेअरीला घालितो डेअरीला ठुत नाही अहो कृष्ण म्हणला आपल्याला खायला मिळत नाही उद्या कोण चोऱ्या करायच्या बास म्हणून चोऱ्या याल तरी यारे लागे अवघे माझ्या सगळे गोपाळ निघायचे प्रसंग असा आहे तो घराच्या जवळ गेला का म्हणायचा डोळे बंद करा बंद केले का सगळे आत दही दूध खाऊन झालं का म्हणायचा डोळे बंद करा का सगळे पेंद्या म्हणला हे डोळे बंद केलं का आत नाही आता डोळे बंद केलं का बाहेर काढित एके दिवशी खाऊन झालं देव मला हे डोळे बंद करा बाहेर जायचंय सगळ्यांना डोळे झाकले पेंद्या म्हणला बाहेर कसं काढित बघायचं तो म्हणला डोळे बंद करा या ना असं फटीतून बघितलं होतं फटीतून बघा बरं का बघत तर ते अर्ध खिडकीत आलं होतं आणि अर्ध तर डोळे उघडलं तिथंच अडकलं होतं आणि जसा खिडकीत पेंद्या अडकला गवळण जागी झाली गवळणीनं पेंद्या पाहिला काय आणला असं मागणीच्या पोटरी आणल्या बघा म्हणून देवाकडे जायचंय पहिला देवावर काय असला पाहिजे विश्वास अर्धा विश्वास ठेवला का मार खायची बारी हे शिकायचं त्याच्यातून अशा चोऱ्या चालू झाल्या चोऱ्या आणि या चोऱ्यांना वायतागल्या गवळणी आता लय गाराणी आहेत बरं का पण वेळ संपून आपला पण गाराणी सांगता यशोदा माया कंटाळली आणि यशोदा माया एकदा म्हणली कृष्णा लय खोड्या करतो वायताग आणला गवळणी गाराणी सांगतात ती गणपती गेली ती गणपती पुढे गेली मावशानो म्हणली गणपती बापा माझं पोरग लय खोड्या करीत आहे त्याच्या खोड्या बंद कर मी तुला हराभर मोदा करीन आता गणपतीला नवस केल्यावर देव म्हणला गणपतीचा अपमान करायचा देवानं गणपतीला मान दिलाय तुम्ही सुद्धा घराचं पायापूजन करता काय पूजिता हा विहिरीचं पाणी पूजन काय पूजिता लग्न कार्य काय पूजायचं गणपतीचा मान आहे देव म्हणा कृष्ण मला गणपतीला नवस केलाय आपण सुद्धा महिनाभर खोडी नाही करायची एक मास देवे खोडी नाही केली 1 महिनाभर देवानं खुडी नाही केली प्रचिती आली यशोदेची यशोदा म्हणली बाई महिनाभर झालं पोरानं खुडी नाही केली देव पावला म्हणली आता नवस फेडायचा काय नवस होता हराभर मोदक बघा हराभर मोदक केले आणि आली गणपतीला घेऊन बाबा जशी गणपतीच्या पुढे आली देवाऱ्याच्या तिच्याकडून माचीची सारलं म्हणले कृष्णा अरे दिवा लावला पाहिजे देवाला तेवढं माचीच आणि दोघा तुम्हाला मी नाही आणणार जा ते लाडकं होतं ना ती म्हणली तो नाही जा म्हणली माझं मी आणि दे पण जरा इथं या मोदकाव दे आणि तू एखादा बोका बिका येईन म्हणली काय येईन म्हणली हा आणि जशी आई आतल्या घरात माचीच आणाय गेली हो ताई जशी ती आत गेली हा कृष्ण म्हणला गणपती बाप्पा मोदक तुझं का माझं ते गणपती घाबरलं तो म्हणला बाबा तुला काय खायचं खा मग उरलेलं मी खाईन आता यानं खायला सुरुवात केली आता हा काय 14 भुवनांचा बाबा त्याला अशी चव लागली त्यानं हा हराच खाला आणि हरा खाल्यावर त्याच्या ध्यानात आलं जर आईनं आता विचारलं गणपतीनं जर सांगितलं यानं खाल्लं आई मला मारी ते घाबरायचं भक्तीला यशोदा भक्ती आहे भक्तीला देव घाबरतो बघा तो मला आई मला मारीन मग मला पुरावाच ठेवायचा नाही त्यानं गणपतीच उचलला आणि गणपतीच खाला साक्षीदार नाही आता आणि एवढ्यात आई माचीच घेऊन आली पगती तर मोदक नव्हतं कृष्णा
अरे मोदक काय झालं? तर मला आई तू आतल्या घरात गेली कोण का नाही उंदरावर बसून आला एवढ्या मोठ्या पोटाचा होता वाकड्या सोंडचा होता आणि मोदकच खाऊन गेला. तिला वाटलं गणपती पावला. जवळ गेली देवाऱ्याच्या आता गणपतीला हात जोडायचे ना आत पाहती तर देवाऱ्यात गणपतीच नाही आणि मग देवाशीच पुसे देव काय झाला हास्या देवालाच म्हणते देव काय झाला अरे तीच तो देव आता. अशा त्या कृष्णाच्या खोड्या लय मोठ्या पण या खोड्याला गवळणी कंटाळल्या समजा कंटाळल्या. त्या म्हणल्या बाई रात्रात जागायला लागत तरी ते दूध खाऊन जातं. एक हुशार गवळण होती हुशार. ती म्हणली बाई प्रत्येकीच्या घरी जागण्यापेक्षा सोपं आहे आपल्या एक रिकामा घर आहे बघा चौकात म्हणली सगळ्याचं दही त्या रिकाम्या घरात आणून ठेवायचं बाहेरून कुलूप लावायचं आणि वरांड्यावर आपण झोपायचं आणि तासाने एकीनं आता किती सोपं काम आहे. ठरलं सगळ्याचं दही दूध एका घरात आणलं होतं सगळ्या गवळणीनं कुलूप लावलं होतं एका म्हातारीच्या कमरेला चावी आहे आणि सगळ्या गवळणी वरांड्यात झोपी गेल्या. पण देव आहे कोणाला किती झोप लावायची कोणाच्या हातात आहे. आपण संध्याकाळी झोपल्यावर सकाळी उठवायचं का नाही आपल्या हातात आहे का. चाले हे शरीर कोणाची अशा झोपा लावल्या हे कवा नुका आलं खालं ते खालं आणि जे शिल्लक होतं ते लवडून दिलं. मला यांना आदल गाडवायची म्हातारी गवळून पाठ जागी झाली जिच्या चावी आहे बघा दचकून जागी झाली बाई म्हणली कुलूप तसंच आहे. कुलूप तसंच होतं कमरेनं चावी काढली कुलूप खोललं आणि आज जाऊन पाहिलं आज जाऊन पाहते तर बाहेरचं कुलूप तसं पण आतलं काहीच शिल्लक नव्हतं सगळं खाल्लं होतं बाकीचं लवंडून दिलं होतं. त्याचंच वर्णन तुकोबाराने केलंय. पाती गवळणी गवळणी पाती गवळणी पाती गवळणी गवळणी पाती गवळणी गवळणी पाती गवळणी गवळणी पाती गवळणी दरवाजा उघडून पाहिला आणि तिच्या लक्षात आलं पाहती गवळणी तवती पालथी सगळं खाऊन उतानी घातलेल्या मडकी पाहिली आणि मग त्यांनी अंदाज लावला म्हणती नंदाची या पोरे 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 अंदाज लावला म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरी. सगळ्या गवळणी म्हणल्या या गोकुळात त्या नंदबाबाच्या पोरानंच केली. त्या गवळणी कोण होत्या माहिती का? कोणी लेकी कोणी सुनान कोणी एकी स्वतंत्र. 3 प्रकारच्या गवळणी आहे शास्त्रात. कोणी सुना सुना म्हणजे पारतंत्र्यातल्या, कुणी लेकी लेकी म्हणजे अर्ध पारतंत्र्य अर्ध स्वातंत्र्य आणि कुणी सासा सासा म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य. बरोबर ना? सासूला कीर्तनाला यायचं कोणाला विचारायची गरज आहे का? सुनला कीर्तनाला येताना विचार घ्यावा लागतो आणि लिकीला आई नाही म्हणली तरी येते. अर्ध स्वातंत्र्य अर्ध बा. या गवळणी वेदश्रुतीच्या ह्या वेळ संपला म्हणून सांगत नाही मी का सांगू? तुम्ही हाय म्हणत नाही नाही म्हणत नाही.
तसं काय तुमच्या हातात नाही, पाकिट गणेश दादाच्या हातात आहे. पण मी कधीच काटकसर करत नाही. आपल्याच तालुक्यातलं आहे, कानाकोपरा मला जपायचा आहे. मी सकाळी बोलून गेलो होतो दाव्याला, आमचं एवढं प्रेम आहे आपल्या लोकांवर. नाही तर आज रामनवमीचा पिरियड आहे बघा. आज छोट्यातला छोटा कीर्तनकार कुठं वेळायचा नाही काल्याला खाली. तरी मी सामान्य ग्रामीण भागात असणारा आपला आडेगाव, तरी तारीख आल्याबद्दल टाळली नाही. नाही तर आज 10 फोन असतील मला काल्याची मायबापाणू. आम्ही सुद्धा शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून काटकसर करून नाही, प्रपंच रोजच करतो. पारमार्थ करायला वेळ काढला पाहिजे. गोड सांगतो, या लिखी कोण होत्या बघा, ह्या गवळणी रामायणातल्या आहेत. रामायणातल्या हे रामायणातले ऋषी आहेत. ज्या वेळेला रामाच्या पदस्पर्शाची धूळ दगडाला लागली, दगडाची बाई झाली. मी सकाळी प्रसंग सांगितला होता बघा, रामाच्या पावलाच्या धुळीनं दगडाची बाई झाली ना, ती गौतमाची आईल्या होती, बरोबर का. पण ज्या वेळेला दंड करण्याचे ऋषी होते ते म्हणले रामाचा पाय लागला तर दगडाची बाई होती. म्हणले आपण एक एक दगड घेऊन रामाकडे जायचं. तुम्ही म्हणाल कशाला, ते ऋषी म्हणले रामाला म्हणायचं या दगडीला पाय लाव आणि याची एक एक बाय करून दे. तुम्ही म्हणा ऋषींना कायला बाया, अरे त्यांना जेवायला लागत ना, कपडे धुवायला लागतील ना, जरी झाला संन्याशी मध्यानं काळी तोंडवाची. सगळ्या ऋषीनं दगडी घेतल्या होत्या बाबा, तो अध्यात्म रामायणातला विषय. सगळ्या ऋषीनं काय घेतल्या, दगडी. त्यांना रामाकडे जायचं होतं, म्हणायचं होतं या दगडीला पाय लावा, आम्हाला एक एक बाय करून द्या. आता दगडी उचलताना सुद्धा भारी भारी उचलल्या का, सगळ्यांना सारख्या बाया आवडत नाही बघा. तुम्हाला पटत का माझं बोलणं. ज्याला गोरी बाई लागत होती ना त्याने अशी पांढरी दगड उचलली होती गारची. ज्याला काळी लागत होती त्याने काळी कार. ज्याला अशी शालाटी बाई लागत होती त्याने पातळ चिप उचलली होती. आणि ज्याला जाडजूड लागत अशी गुटी. असा दगडी मोर्चात आला रामाग. काय म्हणायचं होतं त्यांना, आम्हाला बाया करून द्या असंच ना. पण बघा हे ऋषी सगळ्या दगडी घेऊन आले आणि रामानं हा दगडी मोर्चा पाहिला. रामाने विचारले अरे काय भानगडे. आता यांना म्हणायचं होतं रामा या दगडाला पाय लावा ना, आम्हाला एक एक बाय करून द्या. पण राम पाहिला आणि बिचाऱ्यांचा काम गेला. ऐका रे, राम पाहिला काम गेला. यांना म्हणायचं होतं बाया करून द्या, हे गडी म्हणायला लागले आम्हाला बाया करून घ्या. काय म्हणले, आम्हाला बाया करून घ्या. आमचा राम म्हणला मी तुम्हाला बाया करून घेतला असं, पण वाल्मिकानं इथं तसं लिहिलं, मी तुम्हाला पुढच्या युगात मी कृष्ण होऊन येणार आहे, तुम्ही गवळणी होऊन या, मी तुम्हाला बाया करून घेईन. म्हणून त्या गवळणीच्या घरी तुला असं कारण आहे. अशा गवळणी अशा खोड्याला यशोदा माया वैतागली म्हणे, हा यावी नाही हे नाशिनो हे दुसरी आहे, त्याच्याशिवाय नाच करणारा कोणी नाही. ती गवळण काय म्हणली माहिती का यशोदा, ती म्हणली बाबा तो गोकुळातल्या लोकांना रावं का जावं केले, मग एकदा तू लोक जाण्यापेक्षा तूच जाय म्हणली. हां म्हणून सगळ्यांनी एकदा 1.5 तास या देवाचं आपण चिंतन करतो. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं आपण भजन करूया. ह्या भगवान परमात्म्याच्या खोड्या दिवसभर सांगितल्या तरी संपणार नाही. या खोड्या ऐकता ऐकता ती यशोदा माया एक गवळण म्हणली बाई एवढं नासाडी करतो, एवढं दही दूध वाया घाली तर याला आणलं कोणी. सवे तुके या मेला, 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 तेरे आगो ना लीला
अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. बरोबर 11:30 वाजले बघा. अजून कार्यकर्त्यांना 10-20 मिनिटं जातील. सत्कार समारंभ आहे, अन्नप्रसाद आहे, उष्णतेचा प्रहार आहे. फार खोड्या सांगण्यासारख्या आहे, पण खोड्या पुन्हा पुन्हा आपण रोज ऐकतो. म्हणून वेळेचंही मी भान ठेवणार आहे. जाता जाता यशोदा मैया वैतागली म्हणली, बा कृष्णा अरे लोकांना असं झाले राहावं का जावं, त्यापेक्षा तूच राहू नको. उद्या जाई वनात सवे घेऊन. आपल्या आईनं सांगितलं कृष्णा गाई घ्यायच्या रानात जायचं. आईचं म्हणणं म्हणून त्यानं 9 लाख गाई सोडल्या. आणि ज्या वेळेला गोकुळाच्या वेशीवर आला आणि आपल्या सवंगड्यांना आवाज दिला होता, पेंद्या वाकड्या बोबड्या असतात आम्ही तुम्ही गाई घेऊन सारे देवाचा आवाज ऐकला. सगळ्यांना गाई सोडल्या. गाई चालल्या वनाप्रती सवे. हे पेंद्या चाली सांगा ती गाई राखता राखता आग बघ केशी रिटा कालिया मर्दन हे तिकडं केलं का नाही. गाई राखता राखता गोपाळ खेळ खेळले. एक खेळ तरी सांगूया. काय खेळ होते माहिती महाराज? हा अब कधी कधी बघा बरा खेळायची दारू. अब कधी बघा बरा खेळायची दारू. अब कधी बघा बरा खेळायची दारू. अब कधी बघा बरा खेळायची दारू. बरा खेळायची दारू. बरा खेळायची दारू. अब कधी बघा बरा खेळायची दारू. अब कधी बघा बरा खेळायची दारू. दाडू चेडू लिगोऱ्या नाना प्रकारचे खेळ. पण गोपाळ खेळ खेळता खेळता दमले आणि म्हणले कृष्णा खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. तसं त्यांना खेळात सुख राहिलं नाही. मला कीर्तनात नाही सुख लागली. भूक लागली बरं. हा म्हणून थांबायचंय. पण थांबताना ऐका देवानं लगेच त्यांचं म्हणणं ऐकलं. गाई कळंबाच्या झाडाखाली बसवल्या. खडकी सोडी येल्या आचा हे का लागो मोठा. गोपाळ खडकावर बसले होते आणि खडकावर बसलेल्या गोपाळांना आपापल्या शुदऱ्या सोडल्या. पण आमचा भगवान म्हणला माझी आहे तशी पाहे नाही तरी घरा. काय म्हणला होता देव गोपाळांना? माझी आहे तशी आहे का बघा, नाही तर घरी जा. आता देवाची आपली बराबरी होईल का? श्रीमंताच्या पोराची गरीबाच्या पोराची होती का? बाबा पेंद्या रडायला लागला. मला कृष्णा अरे तुझी एवढी लोण्याची याची त्याची ना आमची कशी रे देवा. तुझी घोंगडी चांगली ना आम्हा अशी का दिली. पेंद्याला वाईट एका गोष्टीचं वाटलं. पेंद्याला आठवलं मला आमचं खाऊ खाऊ दमला ना आता म्हणतो घरी जा. तो म्हणला माझ्या आईने एकदा कडी केली. ती कडी काय केली पेंद्याच्या आईनं? मावशी कडी केली आणि पेंद्याला कडी वाढली आणि पेंद्यानं कडीचा घास खाला. अशी कडी गोड होती. पेंद्याला झाली आठवण कृष्णाची. तुम्हाला चांगलं जेवण केलं तुमच्या पुरीची आठवण होते बघा माहेरात असं बरोबर ना. नातू जर बाय दुबईला असल्यावर चांगलं जेवण होत्या आजीला नातवाची आठवण. पण या पेंद्याचं प्रेम सगळं होतं कृष्णावर. चांगली कडी झाली त्याला आठवण कृष्णाची आली. म्हणलं आई एवढी कडी गोड केली आज तांब्यावर कडी दिली का गं? ती म्हणली कायला रे? तुम्हाला माझ्या मित्राला न्यायची. म्हणलं कोणाला? तुम्हाला कृष्णाला. ही म्हणली तुला मूड द्या इथं काय प्यायची पी. मी त्याला नाही देणार का? ते चोऱ्या करायचं म्हणून वाकडं होतं बरं का पेंद्याच्या आईचं त्याचं. पण पेंद्याला हुशार म्हणलं आई कृष्णाला देत नाही पण त्याच्याशिवाय मी खाणार. बघा याला म्हणायचं प्रेम. गणेश दादा तुम्हाला आई मला तर देशील ना. ती म्हणली तुला काय प्यायची मागानी जागानी प्यायची पी म्हणली. तांब्याभर कडी पेंद्याला दिली बघा. आणि पेंद्यानं आईनं दिलेली तांब्याभर कडी घेतली. तुम्हाला आई तांब्या नाही नेऊन देणार. मग त्यानं कडी तोंडात ओतली बघा. जशी कडी तोंडात ओतली इथं लॉक टाकला होता. इथं पॅक करून टाकलं. इथं कडी खाली नाही जाऊन दिली. तोंडात तांब्याभर कडी साचली आणि पेंद्या पळायला लागला. असं गाल फुगलं होतं. लोक म्हणायची काय तुला गाल फुगी झाली का? बोललाच नाही. तुम्हाला बोलला तर कडी बाहेर. बघा गोकुळात पोचला. तिथं कृष्ण उभा होता. त्याच्या पाठीत थाप मारली त्यानं. देवाला सांगायची गरज आहे का? देवानं लगेच तोंड वळवलं. हा पेंद्या काय लावला त्याला कळातं. लगेच देवाने पेंद्याच्या तोंडाला तोंड लावलं आणि पेंद्यानं आपल्या तोंडातली कडीची गुळणी देवाच्या तोंडात घातली होती. पहा ती गोवळी खाय त्यांची उष्टावळी. गवळ्याच्या पोराचं उष्ट खालं देवानं. पेंद्या म्हणलं आमचं उष्ट खाऊ खाऊ दमला ना आता म्हणतो घरी जा. देवाला रडाय आलं. पेंद्या विनोदानं बोललो घरी जाऊ नका. ज्याची जशी आसन एकत्र करा. काला एकत्र आहे. सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. पेंद्या वाढून घे. झालं का वाढून? झालं ना देवा. मग श्लोक बोला ज्ञानेश्वर. श्लोक झाला. आता आपलं सुद्धा कीर्तन झाले. मला थांबायचंय. वेळेचं भान आहे. तुम्हाला सर्व ग्रामस्थांना द्यावे तितके धन्यवाद. आहे तरुण वर्ग असेल मुंबईकर पुणेकर मंडळी असतील ज्याला फोन केला न केला सगळ्यांना धन्यवाद देतो. बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द केला माझा मला परत करा. जे चांगलं माझ्या मुखातून बाहेर पडले प्रत्येकाला घरी घेऊन जा. जतन करा चिंतन करा मनन करा. परमेश्वर मला कल्याण करी. जीवनात चांगलं वागा बघा. कुणाचं चांगलं करता आलं नाही करू नका. कोणाचं वाईट चिंतन करू नका. रोज उठलं का देवाची पूजा करा. कपाळाला गंध लावा. गळ्यात तुळशी माळ घाला. आषाढी कार्तिकीची वारी करा. देव धर्मासाठी जीवन जगा. परोपकार करा. तीर्थयात्रा करा. अन्नदान करा. मायबापाची सेवा करायची पेक्षा वेगळा पारमार्थ
2 वर्ष चालू असणारा सप्ताह 100 पार करू अशी शुभेच्छा व्यक्त करतो. जय विठ्ठल होईल. जय विठ्ठल झाला का विनेकरी बाबा आपला विना दही अंडीला लावून माझ्या समोर येतील. इथं आले का दही अंडीचे 2 अभंग होतील. कार्यकर्ते मंडळीनं दही अंडीचं साहित्य तयार ठेवा, फोडायचं आपल्याला. लगेच आरतीचं ताट तयार असेल. आरती झाली का थोड्या सूचना होतील. हा याच ठिकाणी शिबिरा पूर्ण करा. विठ्ठल पुढे जाऊ. शिंके लांबेली दुरी होतो तिघांची मोरी तुम्ही वारे दोई कडे मुका पसरोनी आवा तुझ्या भारा घ्या रे दोईच्या परा तुम्ही वारे दोई कडे मुका पसरोनी कडे कामनी हाती टोकानी कवनी का तुम्ही वारे दोई कडे मुका पसरोनी कडे कंटे त्यांना कृष्ण मनी आवराजनी प्रकार काला वाटू एकामेका वैष्णविका सग्र वापुलिया ब्रह्मानिका उत्तम लोका दाखव काला वाटू एकामेका वैष्णविका तुका म्हणे मुख मंडळी आम्ही भर्या काला वाटू एकामेका वैष्णविका बोलिले करुले वाकुळे मुक्तरी पराज महाराज तुम्ही उच्चारिला दे कारणी आपला करा जमा पराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा ज्ञानदेव देवसुरावर नित्यवर भेटी देव देव पांडुरंगा रखुमाई वल्लभ आषाढ कार्तिक भक्तजन येती चंद्रभागेमध्ये मात्र काय मुक्ती केशवाची नामदेव भावे